शुभ दुपार. तर आता मी इथे शेव काढून घेते आहे अर्धा किलो बेसन पिठाची. तर आज अजून बाकीची राहिली काढायची, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू. हे बघा इथं तेल तापलं आहे, अर्धी झाली आहे काढून. आणि चिवड्याची पण तयारी केलेली आहे. इथं रामबंधू चिवडा मसाला आणलेला आहे, खोबरं, शेंगदाणे, डाळ्या आणि ह्या मसुरा, अख्ख्या मसुरा मी भिजत टाकलेल्या होत्या, त्या छान भिजल्या अशा. आणि कढीपत्ता धुवून ठेवलेला आहे. आणि इथं बघा चिवडा म्हणजे आपले भाजकी पोहे स्वच्छ करून घेतलेत आणि भडंग मुरमुरे घेतलेत. इथं मक्याचे पोहे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला तळून टाकता येतील. आणि हे भाजके पोहे आणि भडंग मुरमुरे ते बघा. आता मी शेव झाली का मग लगेच चिवडा करायला घेते आहे. आज बेसन पीठ, मैदा आणि थोडासा रवा याचे छान असे लाडू केले आहेत. हे बघा, त्याचा काही मी व्हिडिओ वगैरे केला नाही आहे, घाई गडबडीत राहूनच गेला. तर तुम्हाला मी दाखवते आहे. आज मस्त हे लाडू केले बेसनाचे. आणि ह्याच तेलामध्ये मी शेंगदाणे, डाळ्या ते सर्व तळून घेणार चिवड्यासाठी. शेव झाली का लगेच छान झाले मस्त शेव. झाली शेव. शेव झाली आता आपली. हे बघा मस्त कुरकुरीत झाली आहे, छान अशी. तर इथे मी शेंगदाणे तळून झालेत माझे, डाळ्या, खोबरं आणि थोडीशी हळद पण टाकली आहे मी, थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे. आणि इथं मसुरा भिजवल्या होत्या ना, त्या आता तळती आहे. जोपर्यंत त्या चांगल्या कडक होती नाही ना तोपर्यंत मी तळतच राहणार आहे. बघा चला आता मग ते तळून घेते मी, थोडं टाकते. मस्त छान करायचं. हे बघा कढीपत्ता मस्त छान तळला गेला आहे. पण घेते मी कारण कलर छान येईल मस्त. तेलामध्येच चांगले फ्राय करून घ्यावं लागेल. मसाला टाकला आहे मी, तेल थोडंसं गरमच होतं आणि थोडं मस्त मसाला गार होतोय तोपर्यंत पिठी साखर टाकून घेते. हे का मस्त मिक्स करून घेऊ याच्यामध्ये छान असं मिक्स करू. इथं आम्ही फुलांच्या माळा घ्यायला आलो आहे आता. दिसतंय तुम्हाला डाळ आहेत ना याच्यात? ठीक आहे, राहू दे. तुम्हाला तो हार घ्यायचा होता ना आपल्या बाबांच्या फोटोला. जास्त जाड नका घेऊ, म्हणजे बाबांच्या फोटोलाही होईल. हा बघू सामान तोरण. कितीला म्हटलंय? आपल्या करंजासाठी पीठ मळून ठेवलेले आहे, म्हणजे मैदा आणि त्याच्यात थोडासा मी रवा टाकला आहे. करंजासाठी बनवून ठेवले ते. म्हटलं तर आता करंजा करू. त्यानंतर आम्ही त्या माळा पण घ्यायला गेलो रोडला बिटकोवर. तर तुम्हाला मी दाखवते कशा माळ्या आणल्या आहेत त्या. असं दोन्ही दरवाज्यांना असं दोन्ही साईडने लावायसाठी. तर बघा या माळे आणल्या लावण्यासाठी, डेकोरेशनसाठी. आता उद्या परवा लक्ष्मीपूजन आहे ना, तिथे छान असं डेकोरेशन करायला पण लागेल. आणि बाहेर दरवाज्यांना खिडक्यांजवळ पण लावणार आहे मी ह्या अशा उभ्या झेंडूच्या फुलांसारख्याच दिसत आहे बघा. लाल आणि पिवळा असं नारंगी कलर आहे, हा पिवळा कलर आहे. 10 माळ करंजा करायला बसलोय आम्ही आता. नूतन पण मदत करू लागते. सारण पण करून ठेवलं तुम्ही त्या दिवशी, परवाच्या दिवशीच. परवा नाही कालच केलं. किती वाजले आता? 5 वाजले. किती वाजेपर्यंत होतील आपल्या करंजा?
7. मग 7 एवढं लवकर 8 वाजतील आपल्याला. मी लाटेल ना पटापट. बरं दीदीला आज स्वयंपाक करायला लाव. चालेल. पनीर घेऊन ये मस्त. पनीरची भाजी कर म्हणा. 7चे 3 आहेत बघा आमच्याकडे. 1 2 3. बघू बरं याच्यात कशी जमते. मस्त एकदम छोटे छोटे आले गे. किती भारी आली. नको लई छोट्या होता ग. पण काय वाटतं तुला. मोठ्या ह्याच्यात कर. मोठं नैवेद्याला करते छोट छोट्या मस्त 5 अशा.